ज्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी असेल कोणताही, उद्या तो भाजपचा असेल नाही तर शिवसेनेचा असेल नाही तर काँग्रेसचा असेल, यांच्या तक्रारीचं प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करून निर्णय घ्यावे. आम्ही तक्रार करतो म्हणून निर्णय घ्यावे असं मुळीच आम्ही म्हणणार नाही, पण आमच्या तक्रारीत तथ्य असेल तर त्याची दखल घ्यावी अशा प्रकारची भूमिका आम्ही परवा निवडणूक आयोगाकडे मांडलेली माननीय आदित्यजीच्या नेतृत्वाखाली. आणि पुन्हा एकदा आजही मांडतो, आज आम्ही संभाजीनगरातल्या महानगरपालिका आयुक्तांना या संदर्भात भेटणार आहोत. आमचे पदाधिकारी ऑलरेडी भेटलेले, पण तो एक व्यापक स्वरूपात आज चर्चा करण्यासाठी आम्ही आयुक्तांची भेट घेणार आहे. प्रवीण दरेकर असं म्हटले की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवत विरोधकांची वाटचाल सुरू आहे आणि निवडणूक आयोगाकडे फेऱ्या मारण्यापेक्षा मतदाराकडे फेऱ्या मारल्या पाहिजे. हे रवींद्र चव्हाणांना सांगा असं माझी त्यांना सूचना आहे. नगरविकास खात्यातून एक माल आहे आणि नगरविकास खाता आपला आहे. 1 तारखेला लक्ष्मी येणार आहे, घराबाहेर झोपा, लक्ष्मी उठवेल तुम्हाला, गुलाबराव पाटील म्हणतात. आम्ही हीच भूमिका आम्ही मांडत आलेलो आहे की निवडणूक आयोग झोपलेलं आहे का, माल आहे या शब्दाचा अर्थ काय, लक्ष्मी येणार आहे या शब्दाचा अर्थ काय. सत्ताधारी पक्षातले मंत्री अशा पद्धतीनं वक्तव्य करतात. पोलीस झोपलेले आहे का, निवडणूक आयोग झोपलेले आहे का. मग आपण निष्पक्ष निवडणुका कशा पद्धतीनं होतील, निरपेक्ष निवडणुका कशा पद्धतीनं होतील, जनता निर्भयपणे मतदान कशा पद्धतीनं करेल हा प्रश्न निवडणूक आयोगाला आम्ही विचारतो. गुलाबराव पाटलांचं आणखी एक इंटरेस्टिंग लिखाण आहे की शिंदे सेनेला डावललं जात आहे का, तुम्ही जे मुद्दा काढला त्याच्यावर त्यांना प्रश्न होता. ते म्हणतात की काँग्रेसपासून आम्ही हा त्रास सहन करत आलो आहे, लढत केलोय, चालणाऱ्याला भीती नसते, त्रास आमच्या पाचवीलाच पुजलेला आहे. आणि प्रश्न होता भाजप त्रास देता येईल. हे पाय, ही भूमिका आम्ही वारंवार मांडत होतो. काल इथे जसं गुलाबराव बोलले तसे संजयजी शिरसाट हे सुद्धा बोलले होते की भारतीय जनता पार्टी पैसे देऊन माणसं फोडते. हाच आरोप आम्ही 3 वर्षापूर्वी केला होता. हे ज्यावेळेस फुटले होते त्यावेळेस आरोप आम्ही हाच केला होता की भारतीय जनता पार्टी सत्तेचा, संपत्तीचा वापर करून माणसं फोडते. आता यांचे माणसं फुटल्यावर यांना हा त्रास लक्षात आला, यांना हा त्रास पाचवीलाच पुजलेला लक्षात येतोय. जेव्हा स्वतःवर बितते त्यावेळेस हा त्रास त्यांना लक्षात आलेला आहे. जंजाळ पुन्हा एकदा बंद करायच्या तयारीत आहे. मला नाही माहिती ते जंजाळ वगैरे काही. जंजाळांचं असं म्हणणं आहे की पालकमंत्री एखादी सत्ता राबवत आहे, आम्हाला लावत आहे, ते एखादी आता पक्ष डुबवणार, कार्यकर्त्यांना ते धमक्या देत आहे. आता ते जिल्हा प्रमुख आहे त्यांच्या पक्षाचे, ते असं आरोप करतात. तो त्यांच्या पक्षातला अंतर्गत प्रश्न आहे. मला असं वाटतं मी त्याच्यावर बोलणं योग्य होणार नाही. त्यांच्या पक्षातला तो अंतर्गत विषय आहे, त्यांची सिस्टीम काय आम्हाला काय माहिती नाही. श्रीरामपूर इथे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला मारहाण करून त्याचं अपहरण करण्यात आलंय. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय. निवडणुकीच्या तोंडावर अशा काही घटना होणार, किडनॅपिंग काय वाटतं? कोणी केलं ते हे अजून समोर आलं नाही, मात्र असं घडलं सिस्टीममध्ये. आता बघा, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला किडनॅप केलं जातं. उमेदवाराला किडनॅप करून निवडणूक अधिकाऱ्यासमोर उभं राहील याची उदाहरणं आहेत. रामनेरला काय झालेलं आहे, उमेदवाराला किडनॅप करून निवडणूक अधिकाऱ्याच्या समोर उभं केलेलं आहे. अनगरला काय झालं, उमेदवारांनी फॉर्म भरू नये म्हणून किती पद्धतीने दाब दबाव अडवणूक झालेली आहे. आणि आता तुम्ही सांगताय काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचंच अपहरण झालं. म्हणजे निवडणुका आपण फेर वातावरणात म्हणतो त्या कुठं होत आहे. सत्ताधारी पक्ष अक्षरशः उच्छाद या निवडणूक सत्ताधारी पक्षांनी मनी आणि मसल पॉवरचा मांडलेला आहे. नाना पाटेकरचं एक वक्तव्य आहे कालचं, सध्याची राजकीय आणि सामाजिक स्थिती पाहिली तर गुदमरल्यासारखं होतं. जातीय समीकरणं निर्माण केली जातात, किमान मतदारांनी यातून उत्तर द्यावं, युवकांवर माझी दिसत आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. वाटतं नाना पाटेकर एक संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. अभिनेते ते आहेत, परंतु एक व्यक्तिमत्व सुद्धा एक संवेदनशील आहे आणि एक सर्वसामान्य माणसाच्या मनातली भूमिका ते व्यक्त करतायत आणि त्यांनी योग्य भूमिका व्यक्त केलेली आहे. एका युवक महोत्सवात ते काल बोलले असं मी ऐकलं, परंतु त्यांची भूमिका योग्य आहे. कारण आताच्या घडीला खरंच
मी तर म्हणेल राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सुद्धा गुदमरतंय अशी स्थिती झालेली आहे. काय होईल, काय आरोप होईल, काय बोलावं लागेल, कोण काय करेल याचा सध्याच्या घडीला भरोसा राहिला नाही. त्यामुळे गुदमरणं हे नाना पाटेकरने सांगितलेले सत्यता आहे. शंकरराव चव्हाण म्हणाले नांदेडला लंडन बनवणार. मी 2 वेळा इथं आलो पण फरक पडला नाही. किंबहुना अशोक चव्हाण भाकरी खातात की नोटा खातात असा प्रश्न मला पडलाय, असं संजय शिरसाट यांचं नांदेडमध्ये जाऊन केलेलं वक्तव्य. आता हे जे एका सरकारमध्ये त्यांनी हे बघावं आणि जे संजय शिरसाट बॅगांच्या नोटाच्या बॅगा घेऊन बसतात ते अशोक चव्हाणांना नोटा खातात की भाकरी खातात हा प्रश्न विचारणं हा सुद्धा एक अजब प्रश्न आहे. कारण याच संजय शिरसाटांच्या मी त्यांच्या विधानाचं समर्थन करतो, पण समर्थन करत असताना त्यांच्या बाजूला नोटाच्या बॅगा पडलेल्या त्या कशासाठी होत्या आणि किती होत्या हाही एक प्रश्न आहेच. त्याचंही उत्तर आलं पाहिजे बाहेर. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी देवाचे आभार मानले. त्यांचं असं मत आहे की IIT बॉम्बेचं मुंबई झालं नाही. तेव्हा बॉम्बेचं नाव मुंबई झालेलं आहे. त्यामुळे ज्या ज्या आस्थापना असतील, संस्था असतील याच्यावर नावसुद्धा तशा पद्धतीनं व्हावं ही मागणी आम्ही सातत्यानं करतो. आता हाच प्रश्न धाराशिवला येतो, हाच प्रश्न मुंबईला येतो, हाच प्रश्न संभाजीनगरला येतो. कित्येक संस्था, बँका यांच्या नावासमोर ते जुनीच नावं आहेत. वाटतं जर नामांतर झालं तर त्या संस्थेचं नामांतर सुद्धा व्हावं, त्याच्यात दुरुस्ती व्हावी. मुंबईची काय ॲलर्जी त्या मंत्र्याला? बॉम्बे कशाला लागतं त्याला? काय इंग्रजाच्या अवलादीचा आहे का तो? मुंबईचा काय त्याला वावडा आहे? भारतीय जनता पार्टीचा नेता आहे तो. सरकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 600 मराठी शाळा बंद पडणार असं चित्र निर्माण झालेलं आहे. मराठी शाळा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.